साखर आणि दुधासोबत या ठिकाणी ड्रायफ्रूटचे देखील भाव गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री या ठिकाणी बसणार आहे। यातच आगामी सण उत्सवाच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये गोडवा निर्माण करणारे स्वीट मार्ट मध्ये देखील या ठिकाणी भाववाढचा फटका दिसून येत आहे। मी आता जळगाव शहरातील एका स्वीट मार्ट मध्ये आहे आणि याच स्वीट मार्ट मध्ये जर बघितलं तर पेढे असतील किंवा इतर मिठाईच्या या पदार्थांवरती तब्बल 100 रुपयांनी या ठिकाणी किलो मागे दरवाढ केलेली आहे। याची मुख्य कारण जर म्हटली तर या ठिकाणी दूध असतील, ड्रायफ्रूट आहे आणि यासोबतच मुख्य कारण म्हणजे साखर। या ठिकाणी या साखरेपासून होणाऱ्या संपूर्ण मिठाईमध्ये आता 100 रुपयांनी या ठिकाणी वाढ झालेली आहे। आपल्यासोबत काही ग्राहक वर्ग आहेत, दादा काय सांगाल? गेल्या काही दिवसांपासून सर्व वस्तूंमध्ये या ठिकाणी वाढ होते, मात्र आता तुम्ही मिठाई नेता आहेत, आगामी सण उत्सव आहे, गणपती, दिवाळी, दसरा सण आहे, आता या सणासुदीच्या काळात देखील या मिठाई दुकानदाराने आपल्या या दुकानात 100 रुपये किलो मागे वाढ केलेली आहे, काय असणार आहे भाव? साखरेचे भाव वाढल्यामुळे साखरेचे भाव वाढले। जे आम्ही अर्धा किलो नेत होतो ते पाव किलो नेत आहे। वाढ गिरायकाला फटका बसतोय साखरेमुळे, दुकानदाराची काही चुकी नाही याच्यात। दूध वाढलं, साखर वाढली, सर्व सरकारची चुकी आहे तरी तुम्ही नेता आहे ते बजेट कोण म्हणलंय? बजेट कोण म्हणलं? जिथे अर्धा किलो 1 किलो ने तिथे पाव किलो नेत आहे आम्ही, आता कमी नेत आहे। काय वाटतं तुम्हाला, काय भावना आहे? भावना अशा आहे की साखरचे भाव कमी झाले पाहिजे, शेतकऱ्यांचे मिठाईचे भाव कमी होते सर, मिठाईची सरकारची चुकी आहे सर। निश्चितच आपण बघतोय तर या ठिकाणी दूध असतील किंवा साखरचे भाव जर कमी झाले तर या ठिकाणी मिठाई विक्रेताही आपले भाव कमी करेल। मात्र नेमकी याची काय कारण आहे, किती कशा पद्धतीने मिठाई आणि इतर ड्रायफ्रूट मध्ये यांनी वाढ केलेली आहे, आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी स्वतः व्यवसाय काय दादा काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी दरवाढ झालेली आहे, किती दिवसापासून ती दरवाढ आहे? येत्या 3 ते 4 महिन्यापासून सलग ही दरवाढ चालू आहे। सुका मेवा झाला, चांदी वर्क झालं, हे ड्रायफ्रूट मिठाईसाठी कमीत कमी 2 का 3 हजार रुपये पर्यंत हे एका काजू डब्यामागे दरवाढ झालेली आहे। आपण 8,000 9,000 या प्रति 10 किलोचा आपण एक टीन आणायचो काजू डब्बा, आता तो 11,000 11,500 पर्यंत गेलेला आहे। आपण चांदी वर्क घ्यायचो, ती यायची 600 रुपयाला एक पॅकेट यायचं, त्याचं 100 पीसचं, आता ते 1400 रुपयापर्यंत गेलेलं आहे। त्याच्यामुळे काजू कतली मागे 300 ते 400 रुपये किलोला फरक पडलेला आहे। कारण त्याच्यात आता साखर ही महाग झालेली आहे, तर तो बजेटच समजत नाही का रेट कुठे टाकायचे आणि काय करायचे, तरी ती सलग दरवाढ चालू आहे। 2 ते 3 महिन्यात आपण 2दा रेट चेंज करण्याचा विचार केला, पण ग्राहकांसाठी केला नाही। आता साखरेनेही जी हाय पकडली, स्पीड पकडली रेटची, आपण 44-45 रुपये ही होलसेलला घ्यायचो, आता ती 85 रुपये पर्यंत रिटेलला गेलेली आहे आणि 75 रुपये होलसेलला गेलेली आहे। तर एका 50 किलोच्या साखरेच्या कट्ट्या मागे आपल्याला 4 ते 5 हजारचं नुकसान हा दररोज होत आहे। आपण त्यामुळे आपण आता सण पाहून हे पाहून गिराईकाचा पाहून आपण रेट वाढवले आहेत, जेणेकरून सगळं कमी झालं तर परत आपण त्या रेटला कमी करण्याचा प्रयत्न करू। पण तरी 6 महिने झाले, 5 महिने झाले, हळूहळू सगळं वाढतच जात आहे, तर आपल्यालाही कुठे ना कुठे बजेट हे वाढवावं लागेल। त्याच्यामुळे येणाऱ्या गिराईकांना पाहून आपण रेट पण वाढवू शकत नाही आणि त्यांच्या भावना देखील आपण कमी करू शकत नाही। त्याच्यामुळे आपण सगळं प्रयत्नशील करत आहे, पण आता आपल्या अवघेच्या बाहेर गेले, कारण दुधाचे बी रेट वाढले, त्याच्यामुळे तुपाचे रेट वाढले। गाईचं तूप पण 140 ते 150 रुपये किलो पर्यंत वाढलेले आहे। त्याच्यामुळे आपल्याला कुठे काय करायचं आणि काय रेट ठेवायचे हे सगळं पाहून आपण आता 100 रुपये प्रति किलो मिठाईचे दर माव्याच्या मागे वाढवले आहेत, मावा मिठाई, आणि 200 ते 300 रुपये किलो ड्रायफ्रूट मिठाईच्या मागे आपण ते वाढवलेले आहे। हे मोतीचूर लाडू 300-400 रुपये किलो होते गावरान तुपाचे, आता ते 600 पर्यंत गेलेले आहेत, कारण गाईच्या तुपामागे पण 150 रुपये लिटरला भाव वाढलेला आहे। त्याच्यामुळे आता सर्वसामान्यांना परवडेल, आपल्याला परवडेल असा तो भाव ठेवून आपण समतोल करून तो भाव ठेवलेला आहे। याचा नुकसान जास्तीत जास्त तो येणाऱ्या जे आपले गिराईक आहेत त्यांच्याच खिशाला बसणार आहे, कारण सगळी दरवाढ ते त्यांच्यावर थोपलेली रेट वाढले म्हणजे त्यांच्याच खिशाला कात्री बसणार आहे। काय मागणी काय असणार आहे? मागणी का पहिले सारखे जे रेट आहे त्या हिशोबाने परत यावे, कारण आपल्याकडे पण कस्टमर येतात, सगळे काही म्हणजे पैशाने काही त्या गोष्टी नसतात, पण सगळ्यांचं एक मन राहतं की आपण अर्धा किलो 1 किलो मिठाई घेऊन जाऊ, पण आज रेटच असे झाले का ते पाव किलो पर्यंत पण विचार करू शकत नाही। त्याच्यामुळे सगळं जे रेट वाढलेले आहेत
ते अवक्या बाहेर गेलेले आहेत त्यांना परत मी रिक्वेस्ट करेल की ते परत व्यापारी आणि सरकार हे दोन्ही मिळून त्यांना बजेट मध्ये आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. निश्चितच या होत्या या स्ट्रीट स्मार्ट विक्रेत्या व्यावसायिकाच्या या ठिकाणच्या प्रतिक्रिया की मावा मिठाई मागे 100 रुपयाने ड्रायफ्रूट मिठाईच्या मागे जर बघितलं तर या ठिकाणी तब्बल 300 रुपयांनी किलो मागे या ठिकाणी दरवाढ केलेली आहे. मात्र येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात या सरकार असेल किंवा हे व्यापारी साखर व्यावसायिक असतील किंवा मावा व्यापारी यांनी जर ही दरवाढ कमी केली तर येणाऱ्या आगामी काळात सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कुठेतरी कात्री लागणे हे थांबेल आणि सर्वसामान्यांना या मिठाईचा गोडवा आगामी सण उत्सवाच्या काळात प्रत्येकाला मुबलक दरमध्ये मिळेल. जेणेकरून ही जर दरवाढ कुठेतरी कमी झाली नाही तर याहून अधिक प्रकारची दरवाढ आगामी सण उत्सवाच्या काळात मिठाईमध्ये दिसेल, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणच्या व्यावसायिकांनी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.